आपल्याला ती व्याख्या कशी सांगता येईल? तर देशाच्या एकूण चलन पुरवठ्यावर आणि व्याजाच्या दरावर नियंत्रण ठेवून त्यामध्ये सरकारच्या आर्थिक धोरणात बदल करण्याच्या कार्याला चलनविषयक किंवा मौद्रिक किंवा पैसाविषयक धोरण असं म्हटलं जातं. च्या अंमलबजावणीसाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो, ज्या माध्यमांचा उपयोग केला जातो, त्यांना मौद्रिक साधने असं म्हटलं जातं. या साधनांमध्ये 2 प्रकारचे साधने दिसून येतात आणि आहेत. दिसून येतात म्हणण्यापेक्षा ते आहेतच. पहिला प्रकार संख्यात्मक साधनांचा आहे आणि दुसरा प्रकार आहे तो गुणात्मक साधनांचा आहे. तर संख्यात्मक साधनांमध्ये प्रामुख्याने कोणत्या साधनांचा समावेश होतो? तर त्यामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री, रोख निधीचे प्रमाण या साधनांचा समावेश होतो संख्यात्मक साधनांमध्ये. बरोबर. तर गुणात्मक साधनांमध्ये कुठल्या साधनांचा समावेश होतो? तर या गुणात्मक साधनांमध्ये कर्ज व तारण यातील प्रमाण, त्याचबरोबर उपभोग्य कर्ज, त्याचबरोबर नैतिक समजावणी, त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यवाही या सर्व साधनांचा समावेश होतो. या संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही साधनांचा उपयोग करून, या दोन्ही साधनांचा वापर करून, त्यांचा आधार घेऊन RBI आणि सरकार या अर्थव्यवस्थेमधल्या पैशाच्या व्यवहारावरती, चलनाच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. या दोघांच्या माध्यमातून, सरकार आणि RBIच्या माध्यमातून. तर भारतीय रिझर्व्ह बँक या वरील सर्व साधनांचा उपयोग करते आणि अर्थव्यवस्थेतील पैशाची एकूण मागणी व एकूण पुरवठा, पैशाचे मूल्य, पतपुरवठ्याची उपलब्धता यांच्यात बदल करते. यांच्यात बदल करणे व त्याद्वारे आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे ही भूमिका RBI बजावते. थोडक्यात सांगायचे म्हणजे किंवा सारांशात सांगायचे म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशाची मागणी व पैशाच्या पुरवठ्यात योग्य तो जाणीवपूर्वक बदल करून आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या किंवा उपयोगात आणल्या जाणाऱ्या धोरणाला मौद्रिक धोरण, चलनविषयक धोरण असं म्हटलं जातं. तर या चलनविषयक धोरणाची साधने बघत असताना आपण सविस्तरपणे संख्यात्मक साधनांवरती चर्चा करूयात. संख्यात्मक साधनांमधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे पहिलं जे साधन आहे ते म्हणजे बँक दर, बँक रेट. तर पैशाच्या संख्येत योग्य तो बदल करण्यासाठी, पैशात योग्य तो बदल करण्यासाठी, पैशाच्या पुरवठ्यात योग्य तो बदल करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या साधनांपैकी बँक दर, बँक रेट हे अतिशय महत्त्वाचं साधन होय. मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI व्यापारी बँकांना ज्या व्याजदरानं कर्ज पुरवठा करते त्यास बँक दर असे म्हणतात, त्याला बँक रेट असे म्हणतात. तसेच व्यापारी बँकांकडे हुंड्यांचे पुनर्वठन ज्या दराने मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI करते त्याला सुद्धा बँक दर असे म्हटलं जातं. यातील पहिल्या प्रकारचा बँक दर
दीर्घकालीन कर्ज यासाठी वापरला जातो, तर दुसऱ्या प्रकारचा दर हा अल्पकालीन कर्जासाठी वापरला जातो. म्हणजे पहिल्या प्रकारचा जो काही बँक दर आहे, तो दीर्घकालीन कर्जावर परिणाम करतो आणि दुसऱ्या प्रकारचा जो बँक दर आहे, तो अल्पकालीन कर्जावर परिणाम करतो. व्यापारी बँका सामान्य माणसाला, सामान्य उपभोक्त्याला कर्ज देताना जो व्याजदर आकारतात, त्यास बाजार दर असं म्हटलं जातं. बाजार दर व बँक दर यांच्यामध्ये अतिशय जवळचा संबंध असतो. एवढंच नाही तर बँक दरात होणाऱ्या बदलानुसार व्यापारी बँका आपल्या बाजार दरात बदल करतात. सारांशात सांगायचं म्हणजे बँक दरात वाढ झाली तर बाजार दर सुद्धा वाढतो. या उलट बँक दर कमी झाला तर बाजार दरही कमी होतो. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते, ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते, त्या प्रमाणामध्येच व्यापारी बँका सामान्य लोकांना, सामान्य ग्राहकांना, सामान्य उपभोक्त्यांना कर्ज पुरवतात, सामान्य कर्जदारांना कर्ज पुरवतात. जर आर-बी-आयने बँक रेट वाढवला असेल, बँक दर वाढवला असेल, तर व्यापारी बँका आपल्या बँकेचा म्हणजे बाजार दराचा रेट वाढवतात. तर तुमचं कुठल्याही प्रकारचं लोन असेल, होम लोन असेल, कार लोन असेल, एज्युकेशन लोन असेल, कुठल्या तुमच्या प्रॉपर्टीचं लोन असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आता अलीकडे लोन दिलं आणि घेतलं जातं. प्रत्येक बँक ते काम करते. त्या लोनवरच, त्या कर्जावरती त्यांची बँक चालू असते. बरोबर? थोडक्यात सांगायचं म्हणजे बँक दरात वाढ झाली तर बाजार दर सुद्धा वाढतो आणि याच्या उलट बँक दर जर कमी झाला असता, बाजार दर देखील कमी होतो. म्हणजे आर-बी-आय आपल्या बँक दरात केव्हाही आणि कितीही प्रमाणात बदल करू शकते. तो आर-बी-आयचा अधिकार आहे. मध्यवर्ती बँकेला म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वाटलं की आपल्या बँक दरात आता वाढ करायची किंवा आपल्या बँक दरात आता घट करायची, तर ती केव्हाही करू शकते. हा बदल ती करू शकते. देशात जेव्हा अतिरिक्त पैसा किंवा अतिरेकी पैशाचा पुरवठा होऊन अतिवृद्धी झालेली असेल आणि ती रोखण्याचं जेव्हा काम असतं, त्यावेळी जे धोरण अवलंबलं जातं, त्या धोरणामध्ये आर-बी-आय आपल्या दरात वाढ करते. अर्थव्यवस्थेत पैसा खूप आलेला आहे, महागाई वाढत चाललेली आहे. त्यावेळी बँक दर वाढवते आर-बी-आय. त्यामुळं काय होतं? तर व्यापारी बँका आपल्या बाजार दरात वाढ करतात. ह्याचा परिणाम काय होतो? तर लोकांना मिळणारं कर्ज महाग होतं. म्हणजे अशा प्रकारे कर्ज महाग झाल्यामुळे त्याची मागणी कमी होते व त्यातून व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. लोकांनी कर्जाची मागणी करावी, हा यामागचा हेतू साध्य होते. अशा प्रकारे कर्ज मागणी कमी झाली म्हणजे पतपुरवठा कमी होऊन पैशाचा एकूण पुरवठा कमी होतो. पैशाच्या पुरवठ्यात होणाऱ्या घटीमुळे वस्तूंची मागणी कमी होऊन त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती किंवा भाववाढ कमी होण्यावर होतो. याशिवाय बँक दर बदलाचा परिणाम हुंड्यांच्या व्यवहारावर देखील होतो. बँक दर वाढीमुळे हुंड्यांचे वठण व पुनर्वठन कमी होते व त्याचा परिणाम अल्पमुदतीच्या कर्जावर होतो. म्हणजे थोडक्यात तेजीला किंवा अतिवृद्धीला रोखण्यासाठी, म्हणजेच महागाईला रोखण्यासाठी बँक दरात वाढ केली जाते. उलट अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मंदीची अवस्था असते आणि ती घालविण्याचे जेव्हा उद्दिष्ट ठरलेलं असतं, तेव्हा आर-बी-आय आपल्या बँक दरात घट करते. कारण त्यातून कर्जाची मागणी, पतपुरवठा यांच्यात वाढ करून गुंतवणूक, रोजगार, उत्पन्न, उत्पादन
वाढावे हा स्वच्छ हेतू मध्यवर्ती बँकेचा असतो, म्हणजेच आर-बी-आयचा असतो. त्यामुळं काय होतं, तर अर्थव्यवस्था मंदीकडून तेजीकडे वाटचाल करते. अर्थव्यवस्थेमध्ये भरभराटी येते, म्हणजेच आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणजे अशा स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आहे का मंदी आहे, म्हणजे तेजी आहे का मंदी आहे, या दोन्हीही परिस्थितीमध्ये आर-बी-आय बँक दराच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचं काम करते. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचंही काम करते, अर्थव्यवस्थेला स्थिर करण्याचंही काम या बँक दराच्या माध्यमातून आर-बी-आय करते. दुसरं साधन आहे खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री, ओपन मार्केट ऑपरेशन. आता या साधनात आर-बी-आय आपल्याकडील रोख्यांची बाजारात विक्री करून देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करत असते. म्हणजे खरेदी करून किंवा विक्री करून या दोन्ही माध्यमातून एकूण पैशावर परिणाम घडून आणते. आर-बी-आयला जेव्हा देशातील वस्तूंची किंमत वाढ रोखायची असते, तेव्हा आर-बी-आय देशात रोखे विक्रीस काढते. म्हणजे विक्रीस काढल्यानंतर लोकांकडला पैसा आपल्याकडे घेते. आणि याच्या उलट जेव्हा किमतीतील घट थांबवायची असेल, तेव्हा आर-बी-आय रोख्यांची खरेदी करते. मध्यवर्ती बँक म्हणजेच आर-बी-आय रोखे विकत घेते, तेव्हा त्याचा परिणाम विविध पातळीवर होतो. कशावर होतो? तर रोख्यांच्या विक्रीमुळे लोकांकडील जास्तीचा पैसा सरकारकडे जमा होतो. त्यामुळे लोकांची तेवढ्या प्रमाणात मागणी कमी होते. दुसरी बाब, रोख्यांच्या विक्रीमुळे व्यापारी बँकांच्या ठेवी कमी होतात आणि त्याचा परिणाम काय होतो, तर बँकांची पतनिर्मितीची क्षमता कमी होते. लोक बँकेत पैसे ठेवण्याऐवजी रोख्यांची खरेदी करतात. रोखे विक्रीला काढलेले आर-बी-आयने, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त रक्कम रोख्यांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात. ते बँकेत ठेवत नाहीत. त्याचा अर्थ बँकेकडची ठेव कमी होते. बँकेकडची ठेव कमी झाल्यामुळे बँकांची पतनिर्मितीची क्षमता कमी होते. तिसरा परिणाम काय होतो, तर रोख्यांच्या विक्रीमुळे व्यापारी बँकांच्या ठेवी कमी होतात व त्याचा परिणाम वस्तूंची पतनिर्मिती कमी होते. हा मुद्दा इथे संपला. म्हणजे पहिला परिणाम पैशाची एकूण संख्या कमी करून मागणी घटवतो. तर दुसऱ्या परिणामातून उत्पादनात वाढ होऊन वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ होते. म्हणजे थोडक्यात रोख्यांच्या खरेदी विक्रीचे साधन एकाच वेळी अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या मागणी व पुरवठा, पैशाच्या मागणी व पुरवठा यावर परिणाम करते. म्हणून त्यास दुधारी शस्त्र असंही म्हटलं जातं. सरकारला उलट परिस्थितीमध्ये सरकारला वस्तूंच्या किमतीत वाढ करायची असेल, खूप मंदी आलेली आहे, तो त्याच्यात तेजी आणायची असेल, तर रोख्यांची खरेदी करते, बरोबर. त्यामुळं काय होतं, तर त्यामुळे देशातील पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन, कारण लोकांकडील रोखे खरेदी केल्यामुळे आर-बी-आय त्यांना पैसे पुरवते आणि ह्याचा परिणाम काय होतो, पुरवठ्यात वाढ झाला, पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते आणि पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन रोजगार, उत्पादन, गुंतवणूक तसेच किमती यामध्ये वाढ होऊन परत भरभराट येते. याचा अर्थ अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या मौद्रिक चलनामधलं, पैशाविषयक चलनामधलं किंवा चलनविषयक धोरणामधलं, संख्यात्मक साधनामधलं हे जे खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री हे जे साधन आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आपल्याला इथे नाकारता येत नाही. तिसरं साधन आहे
रोख निधीच्या प्रमाणात बदल. हा रोख निधीच्या प्रमाणात बदल हा तिसरं जे साधन आहे त्याचा काय अर्थ आहे तर रोख निधीच्या प्रमाणात बदल हे जे साधन आहे या साधनाविषयी केन्स यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. या साधनाचा प्रथम अमेरिकन अर्थव्यवस्थेत उपयोग केला गेला. या साधनानुसार देशातील प्रत्येक व्यापारी बँकेला तिच्याकडील ठेवींच्या काही प्रमाणात रोख पैसा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर ठेवावा लागतो, खात्यामध्ये ठेवावा लागतो. व्यापारी बँकांना देशातल्या प्रत्येक व्यापारी बँकेला त्यांच्याकडे असलेली जे काही ठेवी असेल त्या ठेवींच्या काही प्रमाणात म्हणजे तो 10% असेल, 15% असेल, 20% असेल, तो पैसा रोख स्वरूपामधला पैसा आरबीआय कडे ठेवावा लागतो. असा म्हणजे या ठेवींचे काय प्रमाण असावे, किती प्रमाण असावे, तो किती टक्के असावे, तो पैसा रोख पैसा किती टक्के असावा हे ठरवण्याचा अधिकार आरबीआयलाच असतो. म्हणजे ती तिच्या ते अधिकारा अखत्यारीत त्याचं प्रमाण ती ठरवत असते आरबीआय. त्यात वारंवार बदल करून मध्यवर्ती बँक आपल्या आर्थिक धोरणाची पूर्तता करत असते. आपल्याला ज्या पद्धतीने म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे तुमची धोरण राबवायचं आहे त्या धोरणाच्या आर्थिक धोरण राबवायचं आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने सतत आपल्या या रोख निधीच्या प्रमाणात बदल करत असते. केव्हा केव्हा करते तर जेव्हा देशात भाववाढ झालेली असते आणि ती कमी करण्याचे जेव्हा उद्दिष्ट असते, खूप महागाई झालेली आहे, भाववाढ झालेली आहे, वस्तूंच्या किमती खूप वाढलेल्या आहेत आणि त्या किमती कमी करायच्या आहेत आणि हे कमी करण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. त्यावेळी आरबीआय म्हणजेच मध्यवर्ती बँक राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करते. समजा आज 15% प्रमाण ठरलं असेल आणि आरबीआय असं ठरवले की आता आपल्याला ह्या धोरणामध्ये थोडासा बदल करायचा आहे, तर तो 15% ऐवजी 20% किंवा ती 22% प्रमाण करू शकते, म्हणजे वाढ करते. हेतू असा की व्यापारी बँकांकडून ठेवीतला जो पैसा आहे तो बाजूला राहिल्यामुळे व्यापारी बँकाची पतनिर्मितीची क्षमता जी आहे ती कमी होते आणि त्यातून पतपुरवठा कमी होतो. पतपुरवठा कमी झाला की ऑटोमॅटिक बाजारपेठेमध्ये जो जाणारा पैसा आहे, लोकांच्या हातात जाणारा जो पैसा आहे तो थांबतो आणि त्याचा परिणाम बाजारातील वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो, किमती घटण्यावर होतो. या उलट देशात जेव्हा मंदी असते आणि ती मंदी घालवायची असते, या मंदीतून बाहेर पडायचं असतं, त्यावेळी आरबीआयला आर्थिक धोरण ठरवताना धोरणात बदल करावा लागतो. आरबीआय त्यावेळी काय करते तर या रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट करते. त्यामुळं काय होतो, त्याचा परिणाम काय होतो, राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट केल्यामुळे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या क्षमतेत वाढ होते आणि त्याचा परिणाम म्हणून पतनिर्मिती वाढण्यावर होतो आणि त्यातून लोकांच्या हातातला पैसा वाढत जातो आणि याचा परिणाम म्हणून उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक आणि किमती, वस्तूच्या सेवांच्या किमती ह्या वाढण्यास चालना मिळते. म्हणजे या संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर, त्याच्यानंतर रोख राखीव निधीचं प्रमाण, पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय सांगितलं आपण, खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री, आणि तिसरा प्रकार रोख निधीचं प्रमाण, रोख निधीच्या प्रमाणातला बदल. मंदी घालवायची असेल त्यावेळी रोख निधीच्या प्रमाणात घट करते, तेजी घालवायची असेल तर वाढ करते.
ह्या दोन्ही बाजूने RBI अर्थव्यवस्थेवर नियंत्रण, अर्थव्यवस्थेतल्या परिस्थितीवर नियंत्रण आणि आपल्याला हवं तसं आर्थिक धोरण साध्य करण्याचा प्रयत्न ह्या साधनांच्या माध्यमातून करते, हे आपल्याला इथे स्पष्ट होते. आता दुसरी बाजू आहे ती गुणात्मक साधनांची. आपण संख्यात्मक साधने बघितलेत, आता गुणात्मक साधने, क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स, मेजर्स. RBI आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध प्रकारच्या संख्यात्मक साधनांबरोबरच गुणात्मक साधनांचाही उपयोग करते. गुणात्मक साधने ही उपयोगात आणते, त्यांची मदत घेते. या साधनांचा प्रमुख हेतू, प्रमुख उद्दिष्ट काय असेल तर देशातील पैशाच्या संख्येत बदल करणे, हे प्रधान उद्दिष्ट त्यांचं. देशातील पैशाच्या पुरवठ्याला योग्य दिशा देणे हा हेतू असतो. त्यामुळे या साधनांचा परिणाम सर्वसाधारण नसून तो भेदाभेदांचा असतो. शिवाय या साधनात कर्ज देणाऱ्यापेक्षा कर्ज घेणाऱ्यावर परिणाम करणे हा हेतू असतो. त्याचं उदाहरण आपल्याला काय देता येईल? उदाहरणामध्ये देशातील साठेबाजीमुळे जर वस्तूंच्या किमती वाढत असतील तर सरकार साठेबाजीला आळा घालून किमतीतील वाढ थांबवते. तसेच विशिष्ट क्षेत्राचा विकास घडवून आणणे असे उद्दिष्ट असेल तर बँक गुणात्मक साधनांच्या मदतीने त्या क्षेत्राला विविध सवलती देते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या साधनांचा उपयोग सर्वांवर परिणाम करणे असा नसून परिणाम तेवढाच इफेक्टिव्ह उपयोग RBI ही करून घेत असते आणि त्यातून अर्थव्यवस्था स्थिर अवस्थेला कशी राहील याची काळजी घेते. तर आपण या गुणात्मक साधनांमधल्या 5ही साधनांची थोडीशी सविस्तर चर्चा इथे करूयात. कर्ज व तारण यातील प्रमाण. कर्ज व तारण यातील प्रमाण म्हणजे नेमकं काय? तर कर्ज व तारण प्रमाण म्हणजे मध्यवर्ती बँक विशिष्ट वस्तूंच्या तारणावर तिच्या किमतीच्या किती प्रमाणात कर्ज द्यायचे ते ठरवते. विशिष्ट वस्तूच्या तारणावर तिच्या किमतीच्या किती प्रमाणात कर्ज द्यायचं ते ठरवते. त्याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला? समजा 20,000 रुपये किमतीच्या तेलाच्या साठ्यावर तिच्या मूल्याच्या 40%, 20,000 रुपये किमतीच्या तेलाच्या साठ्यावर तिच्या 40% म्हणजेच 20,000चे 40% म्हणजेच 8,000 रुपये एवढे कर्ज देते. 20,000चे 40% म्हणजेच 8,000 एवढे रुपये, 8,000 रुपये एवढं कर्ज ती देते. आणि हे प्रमाण 60% असेल तर 12,000 रुपये कर्ज देते. हेच प्रमाण उलट 40% ऐवजी 20%वर आला असेल तर 4,000वर आकडा येतो. म्हणजे ह्या कर्ज व तारण यातील प्रमाणाचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेमधल्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही मध्यवर्ती बँक RBI हे करत असते. दुसरा प्रकार आहे, दुसरं साधन आहे ह्याच्यामधलं तुम्हाला सांगितलेलं मी, उपभोग कर्ज. म्हणजे या साधनामध्ये उपभोग कर्ज या साधनामध्ये मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कोणत्या उपभोग्य वस्तूंना किती व कोणत्या व्याजदराने तसेच किती काळासाठी कर्ज द्यावे हे ठरविते. आणि तिसरा जो साधनाचा प्रकार आहे तो नैतिक समजावणी. आता या नैतिक समजावणी साधनाद्वारे RBI म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना सद्य परिस्थिती व त्या परिस्थितीत त्यांची नैतिक जबाबदारी याची जाणीव करून देते व त्यानुसार त्यांनी तसे वागावे अशी अपेक्षा करते. या साधनांचे यश प्रामुख्याने व्यापारी बँक व मध्यवर्ती बँक यांच्यातील सहसंबंधावर अवलंबून असते. नैतिक समजावणी म्हणजे सांगायचं बाबा आता परिस्थिती आपली बिघडलेली आहे, आता भरपूर मंदी आलेली आहे
आणि आपल्याला ह्या मंदीतल्या अर्थव्यवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हीही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जेवढ्या पद्धतीनं चांगलं पाऊल उचलता येईल त्या पद्धतीने तुम्ही पावले उचला आणि सहकार्य करा, अर्थव्यवस्था स्थिरावस्थेला येईल. आता हे आरबीआयनं नैतिकतेच्या माध्यमातून बँकांना आव्हान करते आणि या आव्हानाच्या माध्यमातून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. तर नैतिक समजावणी करून बँका ऐकत नसतील तर त्याचा पुढचं पाऊल ते उचलते प्रत्यक्ष कार्यवाही. आता हे प्रत्यक्ष कार्यवाही जे साधन आहे हे आरबीआय त्या व्यापारी बँकांना लागू करते. ज्या व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेच्या आदेशाचे पालन करतच नाहीत मग त्यांना गुन्हेगार ठरवते. मध्यवर्ती आरबीआयचे तुम्ही आदेश पाळले नाहीत, त्यांचं नियमाचं पालन तुम्ही केलं नाहीत, मग तुम्ही गुन्हेगार. म्हणजे अशा गुन्हेगार बँकांची यादी तयार करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकते. गुन्हेगार याचा अर्थ त्यांच्यात प्रत्यक्ष गुन्हा दाखल होत नाही पण त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. म्हणजे अशा गुन्हेगार बँकांची यादी किंवा या ब्लॅकलिस्टवाल्या बँकांची यादी तयार करून त्यांना जास्तीचा व्याजदर, कर्जाचे मर्यादित वाटप, म्हणजे मर्यादित प्रमाणामध्ये कर्ज द्यायचं आणि व्याजदर अधिक लावायचा, म्हणजे यासारख्या अटी घालते. आणि हे साधन वापरण्याचा मध्यवर्ती बँकेला अधिकार असला तरी बँक शक्यतो याचा उपयोग करत नाही. म्हणजे हा आरबीआयचा परिपूर्णरित्या अधिकार आहे पण या प्रत्यक्ष कार्यवाहीचा अधिकार सहजासहजी मध्यवर्ती बँक करत नाही. म्हणजे अशा गुन्ह्यामध्ये व्यापारी बँकाही सापडत नाहीत पण सापडलीच तर मग त्याला नालस्त तो ह्या साधनाचा वापर करावा लागतो आणि तो फार रेअर वेळेला केला जातो. तो अधिकार आहे म्हणून बँक अधिकार काय तसा प्रत्यक्षपणे वापरला जात नाही आरबीआय कडून प्रत्यक्ष कार्यवाहीचा. बाकीचे सगळे वापरते, कर्ज तारण्यातलं प्रमाण ठरवते, उपभोगाच्या बाबतीत विचार करते, तुमच्या रोख निधीचं प्रमाण बघते, बँक दराच्या बाबतीमध्ये विचार करते, सगळ्या साधनांसाठी वापर करते. कार्यवाहीची ज्यावेळी परिस्थिती येते त्यावेळी ती थोडासा अजून सखोल विचार करून त्या बँकांना संधी देण्याचा प्रयत्न ती करते. त्याचबरोबर शेवटचं आहे ते प्रसिद्धी. या साधनाचाही समावेश होतो गुणात्मक साधनामध्ये. म्हणजे परिस्थिती बिघडलेली आहे, परिस्थिती नाजूक आहे आणि बँकेचे धोरण असे आहे, बँकेने ह्या दरामध्ये अशा पद्धतीने घट केलेली आहे किंवा ह्या दरामध्ये वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नैतिकतेच्या माध्यमातून हे आव्हान केलेलं आहे, कर्ज व तारणामधलं हे प्रमाण ठरलेलं आहे. या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक बँकेला हे सगळं धोरण माहिती होईल याच अनुषंगाने प्रसिद्धी या साधनाचा वापर करून अर्थव्यवस्थेला नियंत्रण ठेवण्याचं काम, अर्थव्यवस्थेतल्या पैशावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही मध्यवर्ती बँक करत असते. म्हणजेच काय, थोडक्यात मध्यवर्ती बँक म्हणजेच आरबीआय निवडक साधनांचा उपयोग करून देशातील पैशाच्या पुरवठ्याला योग्य दिशा देण्याचं कार्य करते. अशा गुणात्मक साधने आणि संख्यात्मक साधने या दोन्ही साधनांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय अर्थव्यवस्थेमधल्या पैशावर, देशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण साधण्याचा प्रयत्न करते. पण या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून हे सगळं करत असताना या मौद्रिक धोरणावर काही मर्यादा येतात. या मौद्रिक धोरणाचे काही यश आहे किंवा या मौद्रिक धोरणाचे काही फायदे पण आहेत. या मौद्रिक धोरणाचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. या चलनविषयक धोरण राबवत असताना नेमका काय फायदा होतो आणि तोटा काय होतो किंवा यश येतं आणि अपयशही येतं असा त्याचा अर्थ. या दोन्ही बाजूने आपल्याला इथे चर्चा करायची आहे. तर सर्वप्रथम आपण मौद्रिक धोरणाचे फायदे किंवा यश, ॲडव्हान्टेजेस स्कीम अँड लिमिटेशन्स ऑफ मॉनिटरी मनी किंवा फायदा किंवा यश या बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात. देशाची मध्यवर्ती बँक
विविध मौद्रिक साधनांचा उपयोग करून आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करीत असते आणि या साधनांची अंमलबजावणी करताना त्यात म्हणजे मध्यवर्ती बँकेला कितपत यश मिळते, कितपत फायदा होतो, हे लक्षात घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. ते गरजेचं ठरतं. अर्थशास्त्रज्ञांच्या मते मौद्रिक साधने ही मंदीच्या काळापेक्षा तेजीच्या काळात अधिक प्रभावी ठरतात. कारण मंदीच्या काळात या साधनांचा प्रत्यक्ष परिणाम लोकांवर होतो. पण मंदीच्या काळात निर्माण झालेल्या सोयीचा फायदा घ्यायचा किंवा नाही हे लोकांवर अवलंबून असतं. थोडक्यात आपण घोड्याला पाणी दाखवू शकतो, पण त्याला पाणी पी असे म्हणता येत नाही. या म्हणीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे सरकार, शासन विविध उपाय व सुविधा निर्माण करू शकते, पण त्याबद्दल सक्ती करू शकत नाही. त्याबद्दल कंपल्सरीपणा आणू शकत नाही. थोडक्यात या साधनांचे यश अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेवर अवलंबून असतं. अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, मागणी, पुरवठा जेवढी लवचिक असेल तेवढ्या प्रमाणात या साधनाला यश मिळतं. बघा, म्हणजे ह्या सोयीसुद्धा उपलब्ध देऊ शकते, पण त्याला सक्ती करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर या साधनांचं यश कशावरती अवलंबून आहे? अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेवर अवलंबून आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेतील कुठली कुठली साधनं आहेत? गुंतवणूक आहे, मागणी आहे, पुरवठा आहे आणि ह्या 2-3 म्हणजे ह्या घटकांची जेवढी लवचिकता असेल तेवढ्या प्रमाणात या साधनांना यश मिळू शकतं. तसेच या साधनाचं यश आहे त्यातील कोणते साधन केव्हा व किती प्रमाणात वापरले जाते, कोणत्या साधनाचा इफेक्टिव्हपणे वापर केला जातोय, हे देखील इथे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं मौद्रिक धोरणात ज्या विविध साधनांचा उपयोग करता येतो ती सर्व साधने कमी जास्त प्रमाणात एकाच वेळी उपयोगात आणावयास हवीत, कारण ही साधने परस्परांची स्पर्धक नसून ती परस्परांना पूरक आहेत. केवळ रोख राखीव निधीचं प्रमाण या साधनाचा वापर करायचा, का बँक दराचा वापर करायचा, का नैतिक समजुतीचा वापर करायचा, का प्रत्यक्ष कारवाईचा वापर करायचा, एका साधनाचा वापर न करता या संपूर्ण संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्हीही साधनांचा समन्वय साधून एकाच वेळी सर्व साधनांचा जर उपयोग केला, परस्परांचं सहकार्य म्हणजे परस्परांची समन्वयता लक्षात घेतली, परस्परांची पूरकता लक्षात घेऊन ही साधने वापरली गेली तर त्याचा फायदा होऊ शकतो. देशातील आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी मौद्रिक साधनांबरोबरच वित्तीय साधनांचाही उपयोग केला जातो. त्यामुळे वित्तीय साधने व मौद्रिक साधने यांची स्वतंत्रपणे अंमलबजावणी न करता दोन्ही साधने एकाच वेळी अंमलात आणली पाहिजेत. तसेच मौद्रिक धोरणाचं यश अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर अवलंबून असतं. विकसित अर्थव्यवस्थेत मौद्रिक साधने अधिक प्रभावी ठरतात, अधिक परिणामकारक ठरतात. कारण अर्थव्यवस्थेत रोख पैशाचा उपयोग कमी व पत पैशाचा उपयोग जास्त असतो. तसेच तेथे बँकांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला असतो पत पैशामुळे. म्हणून दोन्ही साधनांचा समन्वय, दोन्ही साधनांची परस्पर पूरकता लक्षात घेऊन त्याचा उपयोग केला तर तुमची अर्थव्यवस्था भरभराटीस येऊ शकते, आर्थिक विकास साध्य होऊ शकतो. ही एक इंडिव्हिज्युअल एका साधनाचा वापर करत गेला तर त्याच्यावर मर्यादा येऊ शकतात, कारण त्या साधनांच्या वापरामुळे बँकांवर वेगळा परिणाम, लोकांच्या व्यवहारावर वेगळा परिणाम, उपभोक्त्यांची मानसिकतेवर परिणाम, असा वेगळा परिणाम घडून येऊ शकतो.
आता मौद्रिक धोरणाच्या मर्यादा किंवा अपयश. अर्थव्यवस्थेतील वास्तव व मौद्रिक घटक जेवढे अलवचिक असतील तेवढ्या प्रमाणात मौद्रिक धोरण अयशस्वी ठरते. परत एकदा लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेतील वास्तव व मौद्रिक घटक जेवढे अलवचिक असतील म्हणजे ताठर असतील, न बदलणारे असतील, तेवढ्या प्रमाणात मौद्रिक धोरण अपयशी ठरू शकते, अयशस्वी ठरू शकते. दुसरी बाब, दुसरी मर्यादा किंवा दुसरा अपयश काय असेल तर मौद्रिक धोरणाच्या म्हणजे चलनविषयक धोरणाच्या यश अपयशातील एक महत्वाची मर्यादा म्हणजे मौद्रिक पाश्चात्य, मॉनिटरी लॅग ही बाब होय. मौद्रिक पाश्चात्य जेवढे अधिक तेवढे धोरणाचे यश कमी. याउलट मौद्रिक पाश्चात्य जेवढे कमी तेवढे यश अधिक. आणि तिसरी मर्यादा, तिसरं अपयश किंवा तिसरी मर्यादा काय सांगता येईल तर विकसनशील राष्ट्रांत, विकसनशील देशांत बँका व त्यांच्या शाखांचा विस्तार नसतो. अविकसित राष्ट्रामध्ये तर नसतोच, त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रामध्ये देखील नको. बँका तेवढ्या त्या प्रगल्भ नसतात, तेवढ्या विस्तारित झालेल्या नसतात, त्यांच्या शाखाही वाढलेल्या नसतात. तसेच बँक व्यवहार लोकांच्या अंगवळणी पडलेला नसतो. म्हणजे बँकेचा व्यवहार, बँकेत जाणे, बँकेत खातं उघडणे, बँकेत थ्रू आपल्या पैशाची देवघेव करणे, सेव्हिंग करणे, ह्या ज्या बाबी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात. म्हणजेच काय तर बँक व्यवहार लोकांच्या अंगवळणी पडलेला नसतो, ते बँक व्यवहार त्यांना सोपा वाटत नसतो. त्यामुळे अशा अर्थव्यवस्थेत मौद्रिक धोरण फारसे यशस्वी ठरत नाही, म्हणजे यशस्वी ठरत नाही. जगाच्या पाठीवरती अनेक देश विकसनशील आहेत आणि त्या विकसनशील राष्ट्रांची जर स्थिती आपण बघितली तर प्रत्येक भागात, प्रत्येक राज्यात किंवा त्या प्रत्येक कानाकोपऱ्यात किती बँका पोहोचल्या, किती बँकांच्या शाखा गेल्या आणि त्या बँकांमध्ये किती नागरिकांचा, किती उपभोक्त्यांचा सहभाग आहे. बँक थ्रू किती उपभोक्ते किंवा किती नागरिक व्यवहार करतात. तर या मौद्रिक धोरणावर ही एक मर्यादा येऊ शकते, याचं एक अपयश म्हणू शकतो आपण. बरोबर. चौथी मर्यादा आपल्याला सांगता येईल लोकांकडील पैशाच्या संख्येत होणारी वाढ किंवा पैशाच्या गतीत होणारी वाढ. जेव्हा देशातील मध्यवर्ती बँक आपल्या मोजणी मदतीने जमा पैशाच्या संख्येत घट होऊ देत नाही, त्यामुळे तेजीच्या काळात पैशाची संख्या कमी होऊनही किंमत कमी होत नाही. याचा अर्थ काय तर RBI पैशाच्या संख्येत बदल करू शकते पण लोकांच्या पैशाच्या गतीत बदल करू शकत नाही. कारण पैशाची गती, लोकांचा स्वभाव, लोकांचे अंदाज यासारख्या मानसिक प्रवृत्तीवर अवलंबून असते. लोक पैसा जवळ बाळगू शकतात, लोकांची प्रवृत्तीच आहे भविष्यकाळाचा विचार करणे. जसं तिकडे केनने सांगितले अनेक प्रकारचे हेतू आहेत म्हणून लोक जवळ पैसे बाळगतात, पैशाची मागणी करतात. तर RBI कोणतं धोरण ठरवते, काय धोरण ठरवते हे लोकांच्या याच्यावरती अवलंबून आहे. आपण किती पैसा बँकेत जमा करायचा आणि किती पैसा आपल्या जवळ ठेवायचा आणि किती पैसा बचत करायचा, किती पैसा सोन्यात गुंतवायचा किंवा अजून कुठल्या बाबीत पैसा कसा गुंतवायचा हे लोकांच्याच मनावरती अवलंबून आहे. म्हणजे लोकांच्या स्वभावावरती आहे, लोकांच्या प्रवृत्तीवरती अवलंबून आहे, मानसिक प्रवृत्तीवरती अवलंबून आहे. म्हणून नेमकं RBI आता बँक रेट कमी केला किंवा वाढवला किंवा रोख राखीचे प्रमाण वाढवलं किंवा घटवलं तर बाकीच्या ह्या सामान्य लोकांच्या प्रवृत्तीवर किती परिणाम पडतो हा एक वादाचा मुद्दा आपल्याला, म्हणजे हा एक मुद्दा आपल्या लक्षात येतोय की नेमका ह्याचा परिणाम कसा होईल. हे इथे मर्यादा कुठेतरी मौद्रिक धोरणाच्या बाबतीमध्ये ही लोकांकडील पैशाच्या गतीत होणारी वाढ ही जी बाब आहे ती कुठेतरी मर्यादा आणणारी आहे असंच आपल्याला इथे स्पष्ट होतं. तेजीच्या काळात पुढची मर्यादा, तेजीच्या काळात मध्यवर्ती बँक जेव्हा दुर्लभ पतधोरण, टाईट मनी पॉलिसी त्याला म्हणतो आपण, ती स्वीकारते तेव्हा व्यापारी बँका आपल्याकडील रोख्यांचे रूपांतर रोख पैशात करतात आणि हा पैसा ठेवीच्या पैशात जमा करून त्यावर कर्ज उभारतात.
मग आवश्यक तेवढा नफा मिळवतात, हवा तेवढा नफा मिळवतात. कर्जासाठी पैसा कमी पडत असेल तेव्हा त्या आपल्याकडील विविध जिंदगीचे म्हणजेच पैशाचे रूपांतर रोख पैशात करतात व कर्जदारांच्या कर्ज मागणीची पूर्तता करतात. मग आरबीआयने ठरवलेल्या धोरणाचा ह्यांच्यावर कसा परिणाम होतो ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. बरोबर. म्हणजे कर्जासाठी पैसा कमी पडतो तेव्हा त्या आपल्याकडील विविध पद्धतीच्या ज्या काही पैशाच्या बाबी आहेत, जिंदगीचे म्हणजेच पैशाचे रूपांतर आहे, त्या पैशाचं रूपांतर रोख पैशात करतात आणि जे कोणी लोक कर्ज मागत आहेत त्यांना ते कर्ज देतात आणि आपला व्यवहार चालू ठेवतात. त्यामुळे इथे आरबीआयचं पतधोरण अयशस्वी ठरतं असं आपल्याला इथं म्हणायला वाव मिळते. तेजीच्या काळात मध्यवर्ती बँकेने बँक दरात वाढ केल्यामुळे रोख्यांच्या किमतीत घट झालेली असते. तरीही व्यापारी बँका रोख्यांची विक्री करून कर्ज वाटपासाठी पैसा उभा करतात. मग कमी किमतीला विकलेल्या रोख्यांचे नुकसान ते दीर्घकालीन मिळणाऱ्या व्याजातून भरून काढतात. तसंच आरबीआयने बँक दरात केलेला बदल दीर्घकालीन असेल तर व्यापारी बँका व्याजदरात होणाऱ्या वाढीमुळे रोख्यांच्या मूल्यात जी घट होते त्या घटीचा फायदा घेण्यासाठी आपल्या संचित नफ्यातून मोठ्या प्रमाणात रोखे खरेदी करतात. रोख्यांच्या किमतीत जेव्हा वाढ होते तेव्हा त्या बाबतीत अधिक किमतीला विकून ते रोखे अधिक किमतीला विकून पुन्हा नफा मिळवतात. म्हणजे अशा प्रकारे व्यापारी बँका आपल्याकडील जिंदगीची जुळवाजुळव अशी करतात की ज्यामुळे त्यांच्या नफ्यात जास्तीत जास्त वाढ होईल, त्यांचा घाटा होणार नाही, त्यांचा तोटा होणार नाही. व्यापारी बँकाच्या जिंदगीची जुळवाजुळव हे मौद्रिक धोरणाच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण ठरते असं आपल्याला इथं स्पष्टपणे दिसतंय. पुढची बाब आहे मर्यादा 6वी, बँकेतर वित्तीय संस्थांचा विकास. हे मौद्रिक धोरणाचं अपयश म्हणता येईल काही अभ्यासकांच्या मते. बँकेतर वित्तीय संस्थांचा विकास हे मौद्रिक धोरणाचं अपयश म्हणता येईल. का तर बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे बचत बँक, आयुर्विमा महामंडळ, गृहनिर्माण मंडळे म्हणजे इत्यादी. थोडक्यात अशा संस्था की ज्या लोकांची बचत एकत्रित करून तिचा उपयोग कर्ज वाटपासाठी करतात त्यांना बँकेतर वित्तीय संस्था म्हणतात. जसं आता आपण आयुर्विमा महामंडळ म्हटलोय तर भारतातील LIC तुम्हाला माहिती आहे. ते LICच्या माध्यमातून हजारो उपभोक्त्यांचे, हजारो लोकांचे पैसे LIC जमा करते आणि कोट्यावधी रुपये उभा करते आणि अर्थव्यवस्थेमध्ये जो कोणी मागत असेल कर्ज त्याला ती कर्ज पुरवते. बरोबर. तर व्यापारी बँका व या संस्था या दोघांमध्ये महत्वाचा फरक काय आहे तर ह्या संस्था व्यापारी बँकांसारखी पतनिर्मिती करू शकत नाहीत. शिवाय या संस्था स्वायत्त असून त्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणजे आरबीआयच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली नसतात. म्हणजे LICशिवाय तेवढं आरबीआयचं नियंत्रण असू शकत नाही. तेवढे बंधनं ती आरबीआयचे पाळू शकत नाही, पाळण्याची गरज नाही, त्यांना स्वायत्त संस्था आहेत, त्या ऑटोनॉमस आहेत. मग अशा संस्थांचा विकास जगात दुसऱ्या महायुद्धानंतर वेगाने झाला, प्रचंड वेगाने झाला. आज तर या संस्था व्यापारी बँकांना स्पर्धक म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत. या संस्था सुद्धा व्यापारी बँकाप्रमाणे रोख्यांची खरेदी विक्री करून आपल्या ठेवीत वाढ करताना दिसत आहेत, वाढ करतात. मग कमी किमतीला रोख्यांची खरेदी करतात. या संस्था आरबीआयच्या नियंत्रणाखालील नसल्यामुळे बँकेचे मौद्रिक धोरण इथे अयशस्वी ठरते असंच आपल्याला दिसून येतं. आणि या संदर्भातला वास्तविक अभ्यास सन 1950 पासून विविध अर्थतज्ञांनी केलेला आहे.
इंग्लंडमधील बँकेतर वित्तीय संस्थांच्या विकासाचा अभ्यास रॅडलिफ कमिटीने केला व या संस्थांच्या विकासाचा परिणाम मौद्रिक धोरणावर विपरीत होतो असा निष्कर्ष काढला. अशाच प्रकारचा निष्कर्ष गुर्ले आणि शॉ यांनी सुद्धा काढलेला आहे. म्हणजे बँकेतर वित्तीय संस्थांचा विकास हे मौद्रिक धोरणाच्या यशामध्ये अडथळा ठरू शकतं, हे इथं आपल्याला ह्या चर्चेवरून स्पष्ट होतं. 7वा मुद्दा आहे अपयशाचा. देशातील मध्यवर्ती बँक जेव्हा दुर्लभ पतधोरण टाईट मनी पॉलिसी स्वीकारते तेव्हा देशातील व्यापारी बँका त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या पैशाचा अत्यंत काटकसरीने व प्रभावीपणे उपयोग करतात. त्यासाठी त्या विविध ठिकाणाहून व्यवसायासाठी पैसा उपलब्ध करतात. तसेच त्या आपली भौगोलिक बंधने बाजूला सारून एका ठिकाणचा पैसा जिथे मागणी अधिक असेल अशा ठिकाणी पाठवितात. व्यापारी बँका या संदर्भात यशस्वी ठरल्यानंतर मौद्रिक धोरणाचा प्रभाव कमीच होतो, हेही आपल्याला इथं स्पष्ट होतं. मौद्रिक धोरणाचा परिणाम सर्व घटकांवर सारखा होत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम मर्यादित असतो. या धोरणाचा लहान व्यापारी, खाजगी बांधकाम यांच्यावर होणारा परिणाम भिन्न भिन्न असतो, थोडा वेगवेगळा असतो. कारण हे खर्च पुरवठ्याच्या किमतीशी संबंधित असतात. म्हणून इथंही आपल्याला इथं असं स्पष्ट होतं की देशातील मध्यवर्ती बँक जेव्हा दुर्लभ पतधोरण स्वीकारते तेव्हा देशातील व्यापारी बँका या धोरणाला थोडंसं मर्यादाच घडवून आणतात, हे स्पष्ट होतं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल मर्यादेचा किंवा अपयशाचा. मौद्रिक धोरणाची म्हणजे मौद्रिक धोरण कसं अपयशी ठरतं किंवा मौद्रिक धोरणावर कसं मर्यादा येते. मौद्रिक धोरणाची महत्वाची मर्यादा म्हणजे काय, तर या धोरणासंबंधीची अनिश्चितता. मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला म्हणजेच मध्यवर्ती बँकेला आरबीआयला धोरणाच्या परिणामाचा प्रभाव लक्षात येण्यासाठी किती काळ लागतो हे ठरविणं अवघड असतं. म्हणून मौद्रिक धोरणाची इथे मर्यादा आपल्याला इथे लक्षात येते. आता या चर्चेमधला मौद्रिक धोरणाच्या संदर्भात या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौद्रिक धोरणाअंतर्गत जी काही साधने वापरली जातात, गुणात्मक, संख्यात्मक आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था स्थिर कशी राहील याचा प्रयत्न केला जातो मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून. आणि या हे सगळं होत असताना देखील मौद्रिक धोरणावर कशा पद्धतीने मर्यादा येतात, कशा पद्धतीने मौद्रिक धोरण अपयशी ठरतं, याही संदर्भातले आपण 7-8 मुद्दे आपण इथे चर्चिलेले आहेत. आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जगातील विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भात मौद्रिक धोरणाच्या मर्यादा किंवा अपयश. प्रॉपर विकसनशील राष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवरती हे मौद्रिक धोरण कसं अपयशी ठरतं किंवा त्याच्यावर कशी मर्यादा येते. तर प्रत्येक विकसनशील राष्ट्रामध्ये आरबीआय काम करते, म्हणजे मध्यवर्ती बँक काम करते किंवा कार्य करत असते. तसेच त्या राष्ट्रातील बँका सुद्धा विकसित राष्ट्रातील बँकाप्रमाणे मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध साधनांचा उपयोग करू शकतात. तरी पण विकसित व विकसनशील राष्ट्रातील मुद्रा बाजार म्हणजे पैसा बाजार यांच्या विकासात फरक दिसून येतोच. का विकसनशील राष्ट्र हा विकसनशीलच का राहिले? विकसित राष्ट्रांचं आपण जर बघितलं म्हणजे स्वीडन असेल, डेन्मार्क असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, चायना असेल, हे सगळे हे विकसित राष्ट्र आहेत. मग ह्यांच्यामध्ये का फरक आहे? तर हा फरक दिसून येतोच. तर नंबर 1 आपल्याला सांगता येईल पॉईंट, विकसनशील राष्ट्रातील बराचसा व्यवहार हा पैशाच्या मदतीने न होता वस्तू विनिमय पद्धतीने होतो. विकसनशील राष्ट्रातील बराचसा व्यवहार हा पैशाच्या मदतीने न होता वस्तू विनिमय पद्धतीने होतो. त्यामुळे
मध्यवर्ती बँकेने पैशाच्या पुरवठ्यात बदल केला तरी त्याचा परिणाम ह्या व्यवहारावर होत नाही. त्यामुळे इथं मौद्रिक धोरण आमचं अपयशी ठरतं, अयशस्वी ठरतं असं म्हणायला वाव मिळते. बरोबर. म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये व्यवहार होत नसतील, रोखीचे व्यवहार होत नसतील, वस्तूची देवघेव होत असेल, त्यावेळी मध्यवर्ती बँक कोणत्याही पद्धतीचं धोरण अवलंबलं तर त्या धोरणाचा ह्याच्यावर कसा काय परिणाम होईल? तो झिरो परिणाम असेल. झिरो परिणाम असल्यामुळे, शून्य परिणाम असल्यामुळे मौद्रिक धोरण ऑटोमॅटिक मर्यादेमध्ये येईल. आपोआपच त्याच्यावर मर्यादा येते. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल इथे विकसनशील राष्ट्राच्या संदर्भात मौद्रिक धोरण अपयशी कसं ठरतं? तर विकसनशील राष्ट्रातील मुद्रा बाजार म्हणजे पैसा बाजार प्रामुख्याने दोषयुक्त असतात. कसे? तर रोखतेचे पतपुरवठ्याशी अधिक प्रमाण असते. बँक व्यवसायाचा फारसा विकास नसतो. शहरी भागात बँकांची गर्दी तर ग्रामीण भागात बँकांचा प्रवेश नसतो. म्हणजे विकसनशील राष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर शहरी भागामध्ये खूप साऱ्या बँका असतात, खूप सारे ब्रँचेस असतात. ग्रामीण भागात तुरळक कुठेतरी रेअर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी बँक सापडते. ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी या बँकांचा विस्तार झालेला नसतो. त्यामुळे व्यापारी बँका मोठ्या उद्योजकांना व व्यापाऱ्यांना अधिक कर्ज देण्यास तयार असतात. पण जे लघु उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, लहान व्यापारी आहेत, कुटीर उद्योजक आहेत, यांना कर्ज देण्यास त्या व्यापारी बँका उत्सुक नसतात. मागितलं असता मिळणाऱ्या कर्जाचा विकास झालेला नसतो. कोणताही छोटा उद्योजक, मोठा उद्योजक जर कर्ज मागितलं असेल आणि त्याला लगेच ते कर्ज मिळालं असेल, अशी परिस्थिती दिसून येत नाही. म्हणजे विकसनशील राष्ट्रामध्ये दिसून येत नाही. भांडवल गतिशील नसतं. म्हणजे अशा अनेक दोषांमुळं विकसनशील राष्ट्रामध्ये मौद्रिक धोरण अपयशी ठरतं. मौद्रिक धोरणावर मर्यादा येतात. त्याला महत्त्वपूर्ण म्हणजे बँकांचा व्यवहार हा थोडा विस्तारित झालेला नसतो. पुढचा मुद्दा सांगता येईल विकसनशील राष्ट्रातील लोकांची बँक व्यवहाराची सवय, अविकसित हुंडी बाजार, बँकांचा दूषित व्यवहार म्हणजे ह्या सर्वांचा परिणाम देशातील मध्यवर्ती बँकांचा बँक दर, रोख्यांची खरेदी विक्री व इतर मौद्रिक साधने अयशस्वी ठरण्यावर होतो. हे तर आपल्याला स्पष्ट होतं. पुढचा तुम्हाला मुद्दा सांगता येईल मौद्रिक धोरणात बदल करणे सरकारच्या हाती नसते, पण त्याला किती प्रतिसाद द्यावायचा हे लोकांवर अवलंबून असतं. मंदीच्या काळात तर या धोरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. हा अनुभव आहे. विकसनशील राष्ट्रामध्ये मिळत नाही. कारण ऑलरेडीच विकसनशील राष्ट्रांमध्ये तुमच्या बँकांची संख्या कमी, ब्रँचेसची संख्या कमी, लोकांचं बँक नॉलेज कमी, बँकांच्या बाबतीमध्ये अवेअरनेस नसतो. बरोबर. बँकाच्या बाबतीमध्ये सवयीच नसतात लोकांच्या व्यवहार करण्याच्या बँकेबरोबर. म्हणजे हुंडी बाजार नसतो ना, चिटफंड बाजार नसतो. सगळा भोंगळ कारभार ज्याला म्हणू आपण, तसाही प्रकार या विकसनशील राष्ट्रामध्ये बँकांच्या बाबतीमध्ये दिसून येतो. म्हणून मंदीच्या काळात व्याजदरात मोठ्या प्रमाणात घट करून सुद्धा गुंतवणूक व कर्ज मागणी वाढत नाही. कारण लोक बँकेशी रिलेटेड नाहीतच. बँकेचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये नाहीच. तुम्ही व्याजदर वाढवला काय आणि व्याजदर कमी केला काय त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे अशा वेळी इतर प्रेरणांचा शोध घेणं गरजेचं ठरतं, भाग पडतं. त्यामुळे मौद्रिक धोरणाचे यश रोखण्याचं दिसून येतं. बरोबर. मौद्रिक धोरणाचं यश रोखण्यात जेवढं असतं तेवढं मंदी घालवण्यात नसतं. अशा पद्धतीने इथे आपण मौद्रिक धोरणाविषयी, चलनविषयक धोरणाविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. काय काय आपण चर्चा केली याच्यामध्ये?
मौद्रिक धोरणाचा अर्थ, मौद्रिक धोरणाअंतर्गत वापरली जाणारी जी काही साधने आहेत, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने आणि त्या मौद्रिक धोरणाच्या यश अपयशाची बाब. त्याचबरोबर जगातील विकसनशील राष्ट्रामध्ये देखील हे मौद्रिक धोरण कशा पद्धतीनं अपयशी ठरतं, त्याच्यावर मर्यादा कशा येतात, याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात. आज इथेच थांबूयात. धन्यवाद. बाय.